त्याच्या आईला त्या जरांग्याच्या तुमच्या पण आईला घोडे कसे लावते ना भिकार चोटांनो. अरे लोकांचे घर उद्ध्वस्त केले तुम्ही नालायकांनो. लाजा वाटतात का तुम्हाला? लाजा वाटतायत का? हा बिझनेस मांडून बसलेत भिकमाग्यांनो. हा त्या अमोल खुनेचं घर उद्ध्वस्त झालंय. किती लोकांची ज्या कोपर्डीच्या घटनेमध्ये जे कोण आरोपी होते त्यांना मारायला सांगितलं यांनी, त्या सगळ्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. हा मस्त मजा येत. याची माणसं येतो, हा पण 420, याची माणसं पण 420, याची माणसं पण बंडलबाज, बेवडी, गांजडी याच्यासारखीच. अख्खी टीम याची फेक आणि लुटारू समाजाला. अरे आणि संगीता वानखेडेने तुम्हाला चितपट करून ठेवलं 2.5 वर्षापासून. तिनं तर तुमची पार आहे ना, तुमचा बाजार उठवलेला आहे, तुमचं जगणं मुश्किल केलेलं आहे तिने. तुम्ही सगळे कांड करून दमलेत तिला बदनाम करण्याचे, पण ते काय सगळे तुमचे फेल गेले. एकरांचं वाटोळ केलं. तो गंगाधर काळकुटे, तो नीच माणूस. अहो ते बयूजी महाराज आहे का, त्याची जवळजवळ 250 एकर जमीन याने म्हणतात काहीतरी नाही का, काहीतरी 250 कोटीचा घोटाळा आहे. जमीन नाही, 250 कोटीचं त्याची मालमत्ता काय यांनी हडप केलेली या गंग्यानी. याची पण आता आहे ना चौकशी लागणार आहे. त्या लोकांच्या नावावर त्या राहण्याचे याचे कार्यकर्ते असेच याव याने नाही का. ही लोक बिचारे आतमध्ये जेलमध्ये, आणि हा कुठं राणेंकडे जाऊन बंडल आणत होता त्यांच्या घरी जाऊन त्या लोकांच्या नावाखाली. असा तर नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपली संगीता वानखेडे. आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायला सर्व. तर आजची जी ताजी खबर म्हणता येईल त्याला, म्हणजे ही जरी खबर सचिन लिमकरची ताजी असेल ना, तरी त्याचे कार्यकर्ते हे खंडणीखोर आहेत, त्याचे कार्यकर्ते हे वाळू चोर आहेत, त्याचे कार्यकर्ते हे लोकांना लुबाडणारे आहेत. हे तेवढंच खरं आहे. त्याच्यामुळं विशेष नाही आहे काय ही बाब, परंतु समाजाला कळणं गरजेचं आहे ना. जे काही याने गौड बंगाल 2-2.5 वर्षापासून लावलेलं होतं ते बरंच आता एक एक पुढे येते. विदुर लगडे असतील, अमोल खुणे असतील, सचिन कदम असेल, म्हणजे आमचे बरेच कार्यकर्ते. त्याच्यानंतर ते एक छावा संघटनेचे आत्ता काय त्यांचं नाव, ते दादा ते असतील, त्याच्या अगोदर किशोर चव्हाण असतील, हे बरेच लोक. त्यानंतर डॉक्टर तारक असतील. या लोकांच्या माध्यमातनं याची वेगवेगळी रूपं ही समाजापुढं या लोकांनी मांडण्याचा प्रयत्न नेहमीच केलेला आहे. या खोटारड्या माणसाचा खोटेपणा हा समाजापुढं मांडण्याचा नेहमीच या लोकांनी प्रयत्न केला. परंतु समाजाने काय केलं, समाजाच्या डोळ्यावर याने पट्टी बांधलेली होती. त्याच्यामुळे समाज कुठेतरी गुरफटलेला होता त्याच्या खोट्या प्रेमामध्ये, त्याच्या खोट्या जो काय तो आव आणत होता ना, मी समाजासाठी माझं आयुष्य खर्ची घातलं किंवा मी समाजासाठी करतो जे काय आहे ते. तर त्यामुळं समाजाला याचं खरं रूप कळत नव्हतं. परंतु आता मात्र ज्या वेळेला अमोल खुने त्याच्या विरोधात गेला त्यावेळेला मात्र लोकांचे डोळे उघडलेले आहेत. आणि अमोल खुनेच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय की तो माणूस किती निरागस आहे. तो एकही शब्द खोटा बोलत नाहीये. त्याला बऱ्याच गोष्टी याच्या खोट्या कळत होत्या, परंतु असताना समाजाच्या विरोधात कोण जाणार. कारण त्याच्या अगोदर जे विरोधात गेलेत त्यांचे काय हाल झाले किंवा काय हाल त्या साईडच्या लोकांनी केले, त्यामुळं कदाचित घाबरून अमोल खुने त्याच्या विरोधात जात नव्हता. परंतु ज्या वेळेला अति झालं त्यावेळेला मात्र अमोल खुनेने कदाचित हा विचार केला असेल की आता मला याच्या विरोधात जायचं आहे आणि समाजाला खरं सांगायचं. त्यावेळेला याने डाव रचला आणि अमोल खुनेला अडकवलं. बिचारा अगोदरही जेलमध्ये होता आणि त्यानंतरही पुन्हा आत्ता 3 महिने त्याला विनाकारण NCवर जेलमध्ये टाकले. NCवर बरं का, FIR नाही, NC. कुठलेही पुरावे नसताना हुकुमशाही आणि दडपशाही जी त्याने 2.5 वर्षापासून चालू केलेली महाराष्ट्रामध्ये. तर त्याच पद्धतीत आता तुम्हाला सांगते त्याचं एक आणखी सचिन लिमकर म्हणून आहे, आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये राहतोय. त्याच्यावर सांगवी या ठिकाणी आत्ता आठवड्याभरामध्ये गुन्हे दाखल झालेत खंडणीचे. बरं का, एका गॅसवाल्या माणसाला गाडीत मध्ये घालून त्याला मारलं, बेदम मारलं, त्याच्याकडनं पैसे उकळून घेतलेत. त्याच्यानंतर एक राजस्थानी महिला आहे, तिला व्याजाने पैसे दिले होते आणि त्या महिलेने वारंवार त्याला त्याचे पैसे रिटर्न दिलेले आहेत. तरी सुद्धा त्या व्याजापोटी त्या बाईची गाडी आणि ओढून घेतलेली, ती गाडी पण याच्याकडेच आहे. आणि की उत्तर पोलिसांच्या बुद्धीची येते किंवा पोलिसांची येते की का बरं त्यांना तो सापडत नाहीये, का सापडत नाहीये तो त्यांना. त्याच्यावर तुम्ही गुन्हे तर दाखल केलेच, परंतु तो तुम्हाला सापडत का नाहीये हे मला कळत नाही. बरं, आणखी त्याचं एक ताजं उदाहरण तुम्हाला सांगते. हा सचिन लिमकर कोण आहे, काळा गोरा ढवळा मला काही माहिती
माहित नाही याच्याबद्दल, परंतु या सचिन लिमकरनी माझ्या नावाखाली पण कुठून तरी 50,000 रुपये घेतलेत. आणि घेतले कसे बघा, एका माणसाला अडचण होती, पोलीस स्टेशनमध्ये गेला होता तो, आणि माहिती आहे आता बऱ्याच जणांना माहिती आहे की बाबा पोलिसांचं काम कसं असतं ते, आणि त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल काहीतरी दाखल होत होते. त्याने मला फोन केला, ताई तुम्ही जर पोलिसांना सांगितलं तर माझ्यावर गुन्हे दाखल होणार नाही, हे सगळं काही खोटं आहे. मी पोलिसांना फोन करून एकच शब्द बोलले, फक्त जे खरं असेल ते करा. जर तो चुकीचा असेल तर 100% गुन्हे दाखल करा, परंतु चुकीचा नसेल आणि तुम्ही जर गुन्हे दाखल केले तर मी तुम्हाला सोडणार नाही. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाही. त्यानंतर या सचिन लिमकरनी त्याला बोलला, हा सचिन लिमकर ज्याला मी ओळखतच नाहीये, मला आत्ता कळतंय मला हा सचिन लिमकर, याच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि हा असा माणूस आहे. छावा संघटनेच्या एका दादानी मला सांगितलं त्याच्याबद्दल सगळं. तर त्या सचिन लिमकरनी त्या माणसाकडनं, ज्याला पोलीस स्टेशनमध्ये मी मदत केली होती फक्त फोनवर, तो मला घरी काय भेटायला आला नाही किंवा कुणाच्या थ्रू, त्याने मला फक्त पोलीस स्टेशनहून त्याने फोन केला की ताई मला असा प्रॉब्लेम झालेला आहे, माझा त्याच्यामध्ये काही दोष नाही आणि पोलीस माझ्यावर गुन्हे दाखल करते, तुम्ही जर सांगितलं तर नाही होणार. आणि मी पोलिसांना एकच शब्द बोलले, जरा तो चुकीचा असेल तर 100% गुन्हे दाखल करा, परंतु चुकीचा नसेल तर मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही जर विनाकारण त्या माणसाला अडकवलं तर. ज्या माणसाला मी कधी भेटलेली नव्हती, मला माहिती नव्हती, त्याला कोणीतरी माझा नंबर दिला आणि सांगितलं की तुला फक्त एकच व्यक्ती मदत करू शकते, ती म्हणजे संगीताताई वानखेडे. त्यानंतर त्या व्यक्तीकडनं सचिन लिमकरने माझ्या नावाखाली 50,000 रुपये घेतले की संगीताताई वानखेडेला पैसे द्यायचे आणि दे म्हणून, आणि त्या व्यक्तीने दिलेत. मला ते काल भेटले, त्यावेळेला म्हटले ताई तुमच्यामुळे खूप माझ्यावर उपकार झालेत बरं का. म्हटलं का हो दादा, काय झालं. म्हणले नाही का ते, म्हटलं ते तुम्ही होते का. म्हणले हा मीच होतो. म्हणलं अच्छा काय हरकत नाही, चला म्हणलं. म्हणले ताई फुलाची पाकळी तुम्हाला मी दिली बरं का. म्हणलं कशी, कुठली. आणि मी नाही मागितली. म्हणलं तुम्हाला मी मागितलेच नाही पैसे, तर देण्याचा प्रश्नच येत नाही ना. म्हणले सचिन लिमकरला मी दिले. म्हणलं काय, कोण सचिन लिमकर, मी नाही ओळखत. म्हणले तो तर बोलला. काय याची माणसं आहे तो, हा पण 420, याची माणसं पण 420, याची माणसं पण बंडलबाज, बेवडी, गांजडी याच्यासारखीच, अख्खी टीम याची फेक आणि लुटारू समाजाला. अरे त्या माणसाला मी मदत केली आहे, मी केली. मी ना या सचिन लिमकरला ओळखत ना काय. आणि या सचिन लिमकरने माझ्या नावाखाली सुद्धा 50,000 रुपये खाल्ले. कसला भंगऱ्या बोट सचिन लिमकर. तू भेट, तुला बघ कशी हानते मी, तू भेट मला, तुला दाखवते. तू कोण्या पेपरचा कोण आहे ना, तुला दाखव. तुमच्या पण आईला घोडे कसे लावते ना. अरे लोकांचे घर उद्ध्वस्त केले तुम्ही नालायकांनो. लाजा वाटतात का तुम्हाला, लाजा वाटतायत का. हा बिझनेस मांडून बसलेत भिकमाग्यांनो. हा त्या अमोल खुनेचं घर उद्ध्वस्त झालंय. किती लोकांचे, ज्या कोपर्डीच्या घटनेमध्ये जे कोण आरोपी होते त्यांना मारायला सांगितलं यांनी, त्या सगळ्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली. तर हा मस्त मजा येत खातोय त्या लोकांच्या नावावर. त्या राणेचे याचे कार्यकर्ते असेच याव, याने नाही का. ही लोक बिचारे आतमध्ये जेलमध्ये, आणि हा कुठं राणेंकडे जाऊन बंडल आणत होता त्यांच्या घरी जाऊन त्या लोकांच्या नावाखाली. असा तर नीच माणूस आहे. मग याची पिल्लावळ कशी असणार, याच्यासोबत असणारी औरंगाची पैदाइश यांची अशीच असणार ना. भिकमागे, अरे भिकमागा रे दलिंद्र्या हो तुम्ही, भिकमागा. ते भिकारी ना ते तुमच्यापेक्षा बरे, ते खुलेआम भिकच मागतायत. पण तुम्ही लोकांना आहे ना लुबाडून जे खाताय ना, अरे तुमचं इतकं वाटोळ होईल ना. कारण तुम्ही समाजातल्या लेकरांचं वाटोळ केलंय, तुमच्या फायद्यासाठी तुम्ही समाजातल्या लेकरांचं वाटोळ केलं. तो गंगाधर काळकुटे, तो नीच माणूस. अहो ते बयूजी महाराज आहे का, त्याची जवळजवळ 250 एकर जमीन याने म्हणतात काहीतरी नाही का, काहीतरी 250 कोटीचा घोटाळा आहे. जमीन नाही, 250 कोटीचं त्याची मालमत्ता काय यांनी हडप केलेली या गंग्यानी. याची पण आता आहे ना चौकशी लागणार आहे. हा इंदोरची कमिटी ना याची पण चौकशी लावणार आहे या गंग्याची. थांबा थोडे दिवस जरा, याचं एक आता कसं बाहेर येतं ना तुम्ही बघा. या गंग्यानी ना त्या भैयोजी महाराजांची कितीतरी प्रॉपर्टी हडप केली का, तर भैयोजी महाराजांच्या जवळ नंग्या पण भैयोजी महाराजांच्या जवळ यांनी सगळ्यांनी मिळून त्या भैयोजी महाराजांची प्रॉपर्टी हडप केली 250 कोटीची. सगळं होणार आहे, सगळे गाणे वाजणार आहे तुमचे, लक्षात ठेवा. सुरुवात झाली आता. आणि त्या अमोल खुनेच्या चेहऱ्याकडे बघितलं ना, लोकांना कळतंय काय खोटं आहे काय खरंय. ना तुम्हाला विदुर लगडे घाबरला, ना तुम्हाला सचिन कदम घाबरला, ना आता तो अमोल खुने घाबरते, ना आता ते कोटकर. आता मध्ये ते कोटकर पाटील होते ना, त्यांनी सुद्धा तुमच्या विरोधात बंड केलंय. ह्याच्या अगोदरचे जे होते ना त्या कोपर्डीच्या घटनेतले, त्या भावांनी तुमच्या विरोधात बंड केला. अरे कोण नाही घाबरते, भिकारे हो. आणि संगीता वानखेडेने तुम्हाला चितपट करून ठेवलं 2.5 वर्षापासून. तिनं तर तुमची पार आहे ना, तुमचा बाजार उठवलेला आहे, तुमचं जगणं मुश्किल केलेलं आहे तिने. तुम्ही सगळे कांड करून दमलेत तिला बदनाम करण्याचे, पण ते काय सगळे तुमचे फेल गेलेत. परंतु हा सचिन लिमकर म्हणजे अशी यांची टीम आहे, या जराणंगीची टीम आहे ना, अशी टीम आहे याची.
सगळी भंगार भंगरी नीच लोकांना लुटून खाणारी 420 खंडणी खोर सालेव्या हो तुम्ही. हा